सीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इंदिरा एकादशी व्रतकथा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. युधिष्ठिरांनी विचारले, हे मधुसूदन, कृपा करून मला हे सांगा की भाद्रपदाच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी असते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात इंदिरा नावाची एकादशी असते. तिच्या व्रताच्या प्रभावाने मोठमोठ्या पापांचा नाश होतो. नीच योनीत पडलेल्या पितरांनाही ही एकादशी सद्गती देणारी आहे. राजन, पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. सत्ययुगात इंद्रसेन नावाचा एक प्रसिद्ध राजकुमार होता, जो आता महिष्मतीपुराचा राजा होऊन धर्मपूर्वक प्रजेचे पालन करत होता. त्याचे यश आता सगळीकडे पसरले होते. इंद्रसेन राजा भगवान विष्णूंच्या भक्तीत तत्पर राहून गोविंदाच्या मोक्षदायक नामांचा जप करत कालक्रमणा करत होता आणि विधीपूर्वक अध्यात्म तत्वज्ञानाच्या चिंतनात संलग्न राहत होता. एके दिवशी राजा राज्यसभेत सुखपूर्वक बसला होता. एवढ्यात देवर्षी नारद आकाशातून उतरून तेथे येऊन पोहोचले. त्यांना आलेले पाहून राजा हात जोडून उभा राहिला आणि विधीपूर्वक पूजा करून त्यांना आसनावर बसविले. यानंतर तो असे म्हणाला, मुनिश्रेष्ठ, आपल्या कृपेने माझे सर्व कुशल आहे. आज आपल्या दर्शनाने माझे संपूर्ण यज्ञ कर्म सफल झाले. देवर्षी, आपल्या येण्याचे कारण सांगून माझ्यावर कृपा करावी. नारद मुनी म्हणाले, नृपश्रेष्ठ, ऐक, माझे सांगणे तुला आश्चर्यात टाकणारे आहे. मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो. तिथे एका श्रेष्ठ आसनावर बसलो आणि यमराजाने माझी भक्तिपूर्वक पूजा केली. त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुझ्या वडिलांनाही पाहिले होते. ते व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते. राजन, त्यांनी तुला सांगण्यासाठी एक संदेश दिला आहे, तो ऐक. त्यांनी सांगितले आहे, बेटा, मला इंदिरा एकादशी व्रताचे पुण्य देऊन स्वर्गात पाठव. त्यांचा हा संदेश घेऊन मी तुझ्याकडे आलो आहे. राजन, आपल्या वडिलांना स्वर्गलोकाची प्राप्ती करविण्यासाठी इंदिरा एकादशीचे व्रत कर. राजाने विचारले, प्रभू, कृपा करून इंदिरा एकादशीचे व्रत सांगावे. कोणत्या पक्षात, कोणत्या तिथीला आणि कशा प्रकारे हे व्रत केले पाहिजे? नारद मुनी म्हणाले, राजन, एक मी तुम्हाला ह्या व्रताचा शुभकारक विधी सांगतो. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात दशमीच्या उत्तम दिवशी श्रद्धायुक्त चित्ताने पहाटे स्नान करावे. पुन्हा मध्यान्ह काळी स्नान करून एकाग्रचित्त होऊन एक वेळ भोजन करावे. तसेच रात्री जमिनीवर झोपावे. रात्रीच्या अंतिम प्रहरी निर्मळ प्रभात झाल्यावर एकादशीच्या दिवशी दातन करून तोंड धुवावे. यानंतर भक्तिभावाने खाली दिलेला मंत्र म्हणून उपवासाचा नियम घ्यावा. अद्य स्थित्वा निराहारा सर्व भोग विवर्जिता शो भोक्षो पुंडरीकाक्ष शरणं मे भवाच्युत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे कमलनयन भगवान नारायण, आज मी सर्व भोगांपासून अलिप्त व निराहार राहून उद्या जेवण करीन. अच्युत, आपण मला शरण द्यावी. अशा प्रकारे नियम करून मध्यान्ह काळी पितरांच्या प्रसन्नतेसाठी शाळीग्राम शेळीच्या समोर विधीपूर्वक श्राद्ध करावे. तसेच दक्षिणा देऊन ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांना जेवू घालावे. पितरांना दिलेल्या अन्नमय पिंडाला हुंगून ते गाईला खाऊ घालावे. मग धूप आणि गंधाधिकाने भगवान ऋषिकेशांची पूजा करून रात्री त्यांच्यासमोर जागरण करावे. त्यानंतर द्वादशीला सकाळी पुन्हा भक्तिपूर्वक श्रीहरीची पूजा करावी. त्यानंतर ब्राह्मणांना जेवू घालून भाऊ, बंद, नातवंडे आणि मुले इत्यादी बरोबर स्वतः मौन राहून भोजन करावे. राजन, अशा प्रकारे आळसरहित होऊन हे व्रत करावे. यामुळे तुमची पितरे श्री विष्णूच्या वैकुंठ धामात जातील. भगवान श्रीकृष्ण सांगतात, राजन, इंद्रसेन राजाला असे सांगून देवर्षी नारद अंतर्धान झाले. राजाने त्यांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अंतपुराच्या राण्या, मुले आणि सुनांसहित त्या उत्तम व्रताचे अनुष्ठान केले. कुंतीनंतर व्रत पूर्ण झाल्यावर आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. इंद्रसेनाचे वडील गरुडावर आरूढ होऊन श्री विष्णू धामात निघून गेले व राजश्री इंद्रसेन सुद्धा निष्कंटक राजाचा उपभोग घेऊन आपल्या मुलाला राजसिंहासनावर बसून स्वतः स्वर्गलोकी निघून गेले. अशा प्रकारे मी तुमच्या समोर इंदिरा एकादशी व्रताच्या महात्म्याचे वर्णन केले आहे. हे वाचल्याने व ऐकल्याने मनुष्य सर्व पापांमधून मुक्त होऊन जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय.